बंगालमध्ये झालेली निवडणूक, त्या निवडणुकीदरम्यान झालेले अनेक किस्से हे आपण मीडियाच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण बघितलो आहोत. दरम्यान या निवडणुकीनंतर जे पश्चिम बंगालमध्ये राजकीय परिवर्तन झालं, हे किती महत्त्वाचं होतं, याची काय आवश्यकता होती, याचे वेगवेगळे पैलू हे सुद्धा सध्या समाज माध्यमांवर आपापल्या आकलनाप्रमाणे अनेक व्यक्ती करताना आपल्याला दिसत आहेत. एक मात्र निश्चित आहे यामध्ये की ही जी निवडणूक झाली, या निवडणुकीचे पडसाद आणि या निवडणुकीची चर्चा ही देशातच नव्हे तर देशाच्या बाहेरसुद्धा होत असल्याचं यामधनं दिसते आहे. बंगालचा जर आपण विचार करतो म्हटलं तर इतिहासामध्ये बंगालचं एक महत्त्व हे फार उंचीचं आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये बंगालचा वाटा आणि बंगालनं केलेलं कार्य हे अनन्यसाधारण असं कार्य आहे. भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बंगालने खरोखरच तोलामोलाचे योगदान दिल्याचं आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळतं. अनेक चळवळी ह्या बंगालमधून उभ्या राहिल्या की ज्या चळवळीमुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक चांगली दिशा मिळाली, एक चांगली गती मिळाली. आपल्याला माहिती आहे की जसं वंगभंग चळवळ असेल, स्वदेशीची चळवळ असेल, विदेशी वस्तूंची होळीची चळवळ असेल, एवढंच काय तर सशस्त्र क्रांतीचा लढा या संदर्भातली जरी चळवळ असेल, तर अशा विविध प्रकारच्या चळवळीमुळे बंगालच्या मातीतून ह्या चळवळी निर्माण झाल्या आणि या चळवळीमुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला एक चांगलं वळण मिळालं, एक नवी दिशा मिळाली. याच दरम्यान बंगालच्या मातीतूनच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी एक मंत्र मिळाला. तो मंत्र म्हणजे वंदे मातरम. एक स्फूर्ती गान मिळालं, राष्ट्रगीत मिळालं, ते म्हणजेच वंदे मातरम. या वंदे मातरम या मंत्रामुळे एक नवं चैतन्य, नवं स्फुल्लिंग हे आपल्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये निर्माण झाल्याचं ही आपण इतिहासामध्ये वाचतो. या दरम्यान बंगालच्या या मातीतून आपल्या असं लक्षात येईल की अगदी खुदिराम बोस असतील, सुभाषचंद्र बोस असतील, बीना दास असतील. बीना दास ह्या अशा महिला क्रांतिकारक आहेत की ज्यांनी इंग्रज अधिकाऱ्याचा पिस्तुलीने खून केला होता. प्रीतिलता वड्डेदार असतील, ह्या अशा महिला क्रांतिकारक आहेत की जी पहिली शहीद झालेली महिला क्रांतिकारक आहे स्वातंत्र्य लढ्यासाठी. राजबिहारी बोस असतील, असे कितीतरी ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारक बंगालच्या मातीतून हे निर्माण झाले. त्यासोबतच राजाराम मोहन राय असतील, रवींद्रनाथ टागोर नंतर पुढे आले, रामकृष्ण परमहंस आहेत, चैतन्य महाप्रभू आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, माँ शारदा आहेत. यांच्यापासून अगदी तर श्यामाप्रसाद मुखर्जींसारख्या राष्ट्रवादी विचारसरणीच्या एका उमद्या नेत्यापर्यंत अशा कितीतरी ज्ञात अज्ञात हिमालयाच्या उंचीच्या व्यक्तींनी या बंगालच्या मातीतून देशाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं, क्रांतीचा संदेश देण्याचं काम केलं, स्वातंत्र्याची लढाई सशक्त करण्याचं काम केलं, प्रबोधनाची आणि एकंदरीतच अध्यात्माची नवी दिशा देण्याचं सुद्धा काम या बंगालच्या मातीतून झाल्याचं आपल्याला इतिहासामध्ये दिसते आहे. या दरम्यानच्या काळामध्ये हे सगळं घडामोडी होत असताना ज्याप्रमाणे इंग्रजांनी भारतामध्ये आपली सगळी मुळं आणि आपलं प्रस्थ वाढवण्याला सुरुवात केली, त्याचप्रमाणे बंगालमध्ये सुद्धा इंग्रजांनी आपली वर्चस्व गाजवत आपली राजधानी आणि आपलं एकंदरीतच फार मोठं साम्राज्य हे बंगालच्या मातीत उभं करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्नसुद्धा केला होता. त्या दरम्यान बंगालच्या जातीच्या, धर्माच्या आधारावर सुद्धा इंग्रजांनी फाळण्या केल्या होत्या आणि तो कटसुद्धा तेव्हाच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. हे सगळं होत असताना ज्याप्रमाणे इंग्रज भारतात आले, इंग्रजांनी ह्या सर्व गोष्टी करत असताना बंगालने सुद्धा त्याच ताकदीने इंग्रजांना थांबवण्याचा प्रयत्न केला. या लढ्यामध्ये एक आपण ज्याला म्हणू शकतो सक्रिय सहभाग घेण्याचा हा
यशस्वी प्रयत्न हा बंगालकडून झालेला आपल्याला दिसतो. बंगालची वैचारिक क्रांतीसुद्धा मोठी होती, सामाजिक क्रांतीसुद्धा मोठी होती. बंगालचं आध्यात्म क्षेत्रही फार मोठं आहे या सर्व बाबतीमध्ये. त्यामुळे बंगाल एक देशाला या दरम्यान एक गोष्ट पुन्हा अशी जाणवते की बंगालनी खूप मोठी किंमत ही स्वतःसुद्धा भोगली आहे. त्यामुळे बंगालचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि पर्यायानं भारताचं सुद्धा नुकसान या दरम्यानच्या काळामध्ये झाल्याचं आपल्याला जाणवतं. कारण की बंगालचे 2 भाग झाले, पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल. जो पूर्व बंगाल नंतर कालांतराने हा पाकिस्तानमध्ये गेला, आज ज्याला आपण बांगलादेश म्हणतो, आणि पश्चिम बंगाल हा सध्या आपल्या भारतासोबत आहे. ही जखम ही अजून भळबळणारी जखम ही आपल्या हृदयामध्ये घर करून गेलेली आहे. त्याचं बंगालने सुद्धा त्याची किंमत मोजते आहे आणि भारत पण त्याची किंमत मोजते आहे. या दरम्यान सर्व राजकीय पक्ष हे देशासाठी लढत असताना त्या दरम्यानच्या इतिहासामध्ये असं जाणवतं की रशियामध्ये लेनिन आणि हे सगळं आपण एक साम्राज्यवाद असेल किंवा कम्युनिस्ट विचारसरणी ही होती, तर ते लेनिनचे एक सहकारी आहेत ज्यावेळेसच्या, ते म्हणजे मानवेंद्र नाथ रॉय, हे सुद्धा बंगालचेच होते. त्यांच्या रूपाने भारतामध्ये बंगालमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ही त्यांनी केली आणि पुढे बंगालमध्ये कामगाराच्या चळवळीच्या निमित्ताने, मग ती जहाज बांधणीतील कर्मचारी कामगार असतील, रेल्वेमधले काही कामगार असतील किंवा कपडा निर्मिती, ज्यूट, अशा वेगवेगळ्या उद्योगांमधले जे कामगार असतील, त्या कामगारांच्या चळवळीच्या निमित्ताने, त्यांचा आवाज बुलंद करण्याच्या निमित्ताने बंगालमध्ये कम्युनिस्टांनी आपली पानेमुळे घट्ट करायला सुरुवात केली आणि तिथनं एक बंगालचं एक नवीन प्रवास हा सुरू झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे फार स्वातंत्र्यानंतर अनेक घटना घडल्या, त्या राजकीय दृष्टीनेसुद्धा महत्त्वाच्या आहेत, सांस्कृतिक दृष्टीनेसुद्धा महत्त्वाच्या आहेत. परंतु काही अधोरेखित करण्यासारखे मुद्दे असे आहेत की 1977 साली कम्युनिस्ट पक्षाचे ज्योती बसू हे बंगालचे मुख्यमंत्री झाले, ज्याला आपण CPI म्हणतो, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. ज्योती बसू हे जवळपास आपण असं म्हणू की 24-25 वर्ष, जवळपास 23 ते 24 वर्ष हे ते बंगालचे मुख्यमंत्री होते. नंतर त्यांनी आजारपण आणि तब्येतीच्या कारणामुळे नंतर ते होऊ शकले नाहीत, आणि परंतु नंतर बुद्धदेव भट्टाचार्य हे बंगालचे मुख्यमंत्री, ते सुद्धा जवळपास 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सुद्धा आपली कारकीर्द त्या ठिकाणी गाजवलेली आहे. त्यामुळे जवळपास असं म्हणू शकतो आपण की 24 आणि वरचे हे आपण असं एक जवळपास 35-40 वर्ष, 35 वर्ष किमान तरी कम्युनिस्ट पक्षाचं सरकार प्रत्यक्ष हे बंगालवरती होतं आणि ती विचारधारा ही बंगालमध्ये त्या दरम्यान रुजत होती. नंतर मग गेल्या या 14-15 वर्षामध्ये तृणमूलच्या निमित्ताने ममता बॅनर्जी ह्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या आणि हा जो 45, 47 ते 50 वर्षाची हे जे कारकीर्द आहे 1977 पासून तिची आजपर्यंतची, या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये आपण जर इतिहासामध्ये जर बारकाईने बघितलं तर असं लक्षात येईल की बंगाल हा कधीच शांत नव्हता. जाळपोळ, अत्याचार, खून, मोठमोठ्या घटना ह्या सतत ह्या बंगालमध्ये कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ह्या घडताना आपण अनेक मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण बघत होतो आणि तिथले काही लोक हे त्याचा अनुभवसुद्धा घेत होते. त्या एवढ्या विदारक होत्या की काही तर घटना अशा होत्या की अगदी आपल्या परमेश्वराची आराधना करणंसुद्धा कधी कधी महागात पडत होतं, की अक्षरशः तुम्ही जर जय श्रीराम म्हटलं तर तुम्हाला मारून टाकण्यात येत होतं. तुमचे आराध्याचे मंदिरं बंद होती, तुम्हाला पूजा अर्चा करण्यावरती बंदी या गेल्या 15, 17, 18 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या बंगालमध्ये आपल्याला जाणवत होती. त्यामुळे बंगाल हा सतत अशांत राहिला. बंगालने किंमत पण खूप मोठी मोजली इतिहासामध्ये. बंगालचं दुःखही खूप मोठं आहे.
त्या पर्यायाने बंगालच्या मातीमध्ये नवरत्न जन्माला घालावी अशी माती बंगालची आहे, असं कर्तृत्व हे बंगालचं आहे. परंतु काय घडलं कालांमध्ये आणि हे सगळं असं घडत गेलं आणि परिस्थिती थोडीशी हातावेगळी होताना आपल्याला दिसली. भारतातले विविध राज्य हे राष्ट्रीय विचाराला, राष्ट्रीय पक्षाला अनुसरून एका चांगल्या दिशेने जात असताना मात्र बंगालचा प्रवास हा एकाकीच राहिलेला आहे असं आपल्याला या इतिहासामध्ये दिसतं. बंगाल हा एकाकी जात होता, बंगालचा प्रवास हा एकाकी वाटत होता आणि बंगाल हा जणू भारताचा हिस्सा आहे की नाही आहे, की बंगाल आहे बाबा तो बंगाल आहे, ते आपल्याला नको, अशा स्थितीमध्ये पश्चिम बंगाल हा आपल्या सर्वांना वाटत होतं. असं एकंदरीत चित्र या दरम्यान आपण अनुभवत होतो. मित्रांनो, या सर्व परिस्थितीमध्ये आपण ज्याला म्हणतो की हे जे अशांत बंगाल आहे किंवा हे धगधगतं बंगाल होतं, पश्चिम बंगाल जे आहे, ह्या घटना एवढ्या परमोच्च स्थानापर्यंत, शिखरस्थानापर्यंत जात होत्या की आत्ता काल परवापर्यंत बंगालच्या नवनियुक्त राजकीय पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे जे दावेदार आहेत त्यांच्या पियेची हत्या होते बंगालमध्ये. म्हणजे यावरून आपण असं अनुमान काय लावू शकतो की एवढ्या गुन्हेगारी आणि एकंदरीतच अशांततेची परिसीमा आहे पश्चिम बंगाल गाठताना आपल्याला दिसत होतं. त्यामुळे बंगालचं नुकसान, बंगालची जखम आणि बंगालचं एकंदरीतच दुःख हे फार मोठं आहे. जसं आपण मगाशी म्हटलं, या काळामध्ये जसं की देश हा एका चांगल्या विचाराला घेऊन पुढे जात असताना बंगालमध्ये मात्र या दरम्यान सतत प्रचंड हिंसा, त्यानंतर जाळपोळ, दारिद्र्य आणि या सगळं घटनांच्या माध्यमातून कधीकधी हलक्या आवाजात पुन्हा धर्मांधतेची लढाई, पुन्हा आमचं राज्य तुमचं राज्य, जणू पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगालचं दुःख किंवा पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगालचा इतिहास पुनरावृत्ती करतो की काय, अशी स्थिती एकंदरीतच या बंगालच्या नशिबाच्या, म्हणजे बंगालच्या उंबरठ्यावर हे एकंदरीतच आपल्याला दिसत होती. त्यामुळे हे चित्र बदललं पाहिजे. पश्चिम बंगाल पुन्हा हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे. पश्चिम बंगालचंही या भारताशीच सख्य आहे, हा भारताचाच भाग आहे. या जाणीवीतून कदाचित प्रत्येक नागरिक, म्हणजे समाजातला प्रत्येक घटक, मग तो विद्यार्थी असेल, प्राध्यापक असेल, साधुसंत असतील, राजकीय व्यक्ती असतील, कला क्षेत्रातले व्यक्तीसुद्धा असतील, अशा विविध क्षेत्रातल्या व्यक्तींनी हे जे राजकीय लढाई आहे, हे जे निवडणूक आहे, हे मला वाटते एक मताने लढण्याचं हे निर्धारित त्या दरम्यान केलं असावं. त्यामुळे भारताला पोषक नसणारे विचार, संस्कृतीला छेद देणारे विचार, बुद्धिभ्रम करणारे, धर्माच्याबद्दल बुद्धिभ्रम करणारे विचार हे पद्धतशीरपणे कम्युनिस्टांच्या माध्यमातून या देशामध्ये हे त्या ठिकाणी पेरल्या जात होते आणि एकंदरीतच हे सगळं चित्र असं सुरू होतं. त्यामुळे याच्या विरोधामध्ये आपण उठलं पाहिजे, आपण मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. त्यामुळे बंगालनी ही राजकीय लढाई एकदा पुन्हा आपल्या डोक्यावर घेतली आणि ही लढाई लढली आणि ती जिंकलीसुद्धा. आज आपल्याला बसून त्याचं मूल्यमापन करणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याविषयी भाष्य करणं हे अतिशय सोपं आहे. परंतु जे मी सांगितला कालखंड 50-60 वर्षापासूनचं जे काही बंगालमध्ये ज्या काही घडामोडी होत्या आणि जे काही वर्चस्व, परधर्मियांचं वर्चस्व जे काही त्या ठिकाणी वाढत होतं, ते एवढं सोपं नव्हतं आणि ते एकदम सहजही नाही. कारण मी मगाशी सुद्धा म्हटलं की अगदी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असणाऱ्या व्यक्तीच्या पियेची हत्या खुलेआम त्या बंगालमध्ये होते आहे, पश्चिम बंगालमध्ये होते आहे. याचा अर्थ तिथली काय परिस्थिती असेल. अशा स्थितीमध्ये तिथल्या सामान्य व्यक्तींनी, सामान्य नागरिकांनी ही लढाई लढण्याचं निर्धारित केलं, ती लढली आणि ती जिंकलीसुद्धा. त्यामुळे जो पक्ष आज देशाच्या रक्षणाचा विचार करतो, जो पक्ष देशाच्या विकासाचा विचार करतो, जो पक्ष स्वधर्माचा विचार करतो, जो पक्ष स्वसंस्कृतीचा विचार करतो
आणि जो पक्ष सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार करतो अशा राजकीय पक्षासोबत आज पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगालची जनता ही उभी आहे, याचा खरोखरच आनंद आहे. कदाचित नवीन पर्व या निमित्ताने पश्चिम बंगालचं सुरू झालं असेल असंही म्हणता येईल. जे अशांत बंगाल पश्चिम बंगाल आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही वर्षात, काही महिन्यात किंवा काही वर्षात का असेना एक शांततेत आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय विचारधारेत प्रमुख भूमिका निभावणारं पश्चिम बंगाल हे आपल्या सर्वांना दिसेल ही आशा करणं या ठिकाणी काही गैर नाही असं मला वाटते. कारण पश्चिम बंगालच्या मातीमध्ये अर्थतज्ञ देण्याची क्षमता आहे, सांस्कृतिक मोठे मोठे रत्न देण्याची क्षमता आहे, राजकीय रत्न देण्याची क्षमता पश्चिम बंगालच्या मातीमध्ये आहे, मोठे मोठे उद्योजक देण्याची क्षमता पश्चिम बंगालच्या मातीमध्ये आहे. त्यामुळे या सर्वांची आवश्यकता येणाऱ्या काळामध्ये भारताला, आम्हा सर्वांना ही आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल या निमित्ताने लढलं आणि ते जिंकलं याबद्दल सर्व पश्चिम बंगालच्या आणि हे लढाई जिंकली पाहिजे या भावनेसाठी कार्य करणाऱ्या आणि असं वाटणाऱ्या सर्व नागरिकांचे, पश्चिम बंगालच्या विशेषतः त्या नागरिकांचे खरोखर अभिनंदन आहे आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा आहेत. धन्यवाद.